पालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे। आज आपल्यासोबत नवी मुंबईचे भाजपचे जिल्हा अध्यक्ष राजेश पाटील आहेत। युती तर ही जाहीर झालेली आहे। मुंबई म्हणा, कल्याण म्हणा, नवी मुंबई म्हणा। आता नवी मुंबईमध्ये राजेश पाटील यांच्याकडून जाणून घेऊया सर, काय सांगाल, काय नेमकी महायुतीचं धोरण आहे? बघा, जे फार तर 2 किंवा 3 दिवसात ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण होऊन 30 तारीख लास्ट तारीख आहे फॉर्म भरायची। त्याच्यामुळे ह्या 2-3 दिवसात निश्चितपणे वरिष्ठांकडून निर्णय येईल। आम्ही त्या निर्णयाची वाट पाहत आहोत। जुन्या कार्यकर्त्यांना पहिलं प्राधान्य दिलं जाते असं देखील सांगण्यात आलेलं आहे। पहा, जुन्या कार्यकर्त्यांचा आम्ही सन्मान करतोय। प्रत्येकाची इच्छा आहे, नवीन जुना हा विषय त्याच्यामध्ये फारसा येणार नाही। कार्यकर्ते जिंकण्याच्या क्षमतेमध्ये त्या ठिकाणी क्षमतेचा आम्ही विचार करणार आणि वरिष्ठ लेवलवरून जर सर्वेक्षण असेल तर सर्वेक्षण आणि जिंकण्याची क्षमता या दोन्ही गोष्टी आम्ही त्या ठिकाणी पाहून ज्यांना त्या ठिकाणी उमेदवारी देणं शक्य आहे त्या सर्वांना आमच्याकडून उमेदवारी दिली जाईल। त्याच्यामुळे नवीन जुना असा विषय नाही, परंतु जुन्या लोकांच्या, जुन्या भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांच्या त्यागावर भारतीय जनता पार्टीचा डोळा उभा आहे। हे भारतीय जनता पार्टी कधीही विसरणार नाही। नक्कीच आपण पाहिलेलं आहे की वरिष्ठांकडून जो निर्णय येईल त्या निर्णयावरच नवी मुंबईची महायुती ही चा निर्णय आहे असं देखील राजेश पाटील यांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदमसह प्रियांकाचा रिपोर्ट, नवी मुंबई।